हाय, गुड आफ्टरनून. SK ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता माझा घर तुमका दाखवतोय. चला, घरात जाऊचो माझा रोड असा. चला, या घरात जाताना आमचा ब्राह्मणाचा झाड असा, तर आम्ही ब्राह्मण जेवतो. या आमचा दत्त मंदिर असा. चला मग आम्ही दत्त मंदिर पुढे तुमका घेऊन जाते. दत्ताचा दर्शन पण तुमका देतो. या समोर आमचा घर असा. पहिला आम्ही दत्ताचा दर्शन घेऊन आपण घर जातो. या दत्त मंदिर असा आणि ह्यो आमचो कीर्तन भजनाचो स्टेज बनवलेलो असा. कीर्तना भजना होतं. हे रामदास नवमीमध्ये त्यावेळी इथे महाप्रसाद असतो. इथे मधलं महाप्रसादाचं अरेंजमेंट करून महाप्रसाद दिला जातो. हे प्राचीन काळापासूनच मंदिर आहे. इथे औदुंबरचं झाड आहे आणि इथे पादुका आहे. हे पादुका आहे, इथे स्थापित झालेले पादुका आहेत. दत्त मंदिर औदुंबरचं हे झाड आहे. चला मग मी आता तुम्हाला दत्त माऊलीचं दर्शन करतो. ही दत्ताची घुमटी, इथे पण पादुका आहेत. चला मग तुम्ही पण आता दर्शन घ्या. आजूबाजू झाडं असं इथे एकदम शांत वातावरण आहे. म्हणजे एकदम असं कुठलाही टेन्शन नाही. एकदम इथे शांत बसून एकदम रिलॅक्स वाटतं. मन एकदम शांतता, असं एकदम वातावरण एकदम शांत आहे. कसलाही टेन्शन आहे, सगळं टेन्शन फ्री वाटतं इथे राहिल्यानंतर. इथे बसून असं नामस्मरण करावं दत्ताचं, असं हे वातावरण आहे. चला मग मी आता हे इथे ही एक रूम बनवलेला. या रूमात सगळं म्हणजे सामान असतं. भांडी कुंडी देवाला वापरणार, म्हणजे देवाच्या जी काही भांडी असतात, जी महाप्रसादासाठी जेवण बनवण्यासाठी जी भांडी लागतात ती सगळी यामध्ये ठेवलेली आहे. चला मग इथून आता मी माझं घर दाखवतो. हे आंब्याचं झाड आहे. हे कलम आहे, याला आंबे बिबे लागतात, म्हणजे चालू झालेलं आहे आता घरात. चला आम्ही आपल्या घरी आलेलो. हे बाहेरचं सगळं बसण्यासाठी बनवलेलं आहे. ही तुळस आहे, याची पेंटिंग आम्ही गेल्या वर्षी येऊन केलेली आहे. जशात तशीच पेंटिंग आहे. एकदम मस्त वाटते एकदम. आणि हा आम्ही एक असं ड्रॉइंग केलेली आहे, देखाव्यासारखी ड्रॉइंग केलेली आहे. इथे बसण्यासाठी बनवलेलं आहे. इथे सगळे फ्रेंड सर्कल, सगळे जे लोक मित्र येतात ते इथे बसून गप्पा मारतात. इथे मस्त झोपण्यासाठी पण मस्त वातावरण आहे. इथे थंड थंड गाव वाटतं. उन्हाचं काहीच इथे परिणाम होत नाही. एकदम सावली आहे, पूर्ण शांतता वाटतं. चला मग हे माझं घर आहे. इथून तुम्हाला टेरेसवर घेऊन जातो. हा आमचा टेरेस आहे. इथे मस्त पैकी बसण्यासारखी जागा आहे. ही सुपाऱ्याची झाडं असतात ना, त्याची ही सुपारी असतात, आणून ठेवलेली असतात. भरपूर झाडं इकडे असतात सुपाऱ्याची, नारळाची. आणि हे समोरच हे दत्त मंदिर आहे. ही सगळी नारळाची झाडं, फणसाची झाडं, कोकम म्हणजे रतांब्याची झाडं, मालवणीत रतांबे म्हणतात, ती कोकमची झाडं असं पण. हा एक पारिजात आहे. याला फुलं आता चालू झाली. रे बघा, ही फुलं आहे चालू वरती. आता तुम्हाला मी विहिरीवरती घेऊन जातो, म्हणजे मालवणी त्याला बावडी म्हणतात. हे आता आम्ही विहिरीकडे आलेलो आहोत आणि ही तुमचा विहिरी दाखवतो. हे बघा, या विहिरीत पाणी बघा किती असा, पाणी पूर्ण भरलेला असा. ही कधीच भाव आटणार नाही, कधीच आटणार नाही. ही कारण पहिलं छोटीशी होती, आता मोठी केली. पूर्वी छोटी होती तरी पण ती आटत नव्हती, पण एकदा मोठी भरून टाकली म्हणजे कायमचंच पाणी कधीच आटणार नाही. आजपर्यंत या पाणीचं कधी विहिरीचं पाणी कधी आटलंच नाही. कारण इथे म्हणतात की दत्त माऊली येऊन तिथे आंघोळ पण करतात, असं पूर्वी लोक सांगायचे. आणि ते असू शकतं आणि असेलच. आणि ही सगळी नारळाची झाडं आहेत, सुपाऱ्याची झाडं आहेत. ते सुपारी लागलेले आहेत वरती, ती सुपारी. ही सगळी नारळाची झाडं, हे पूर्ण असं देखावा आहे. इथे हे पाणी कधीच गरम होत नाही, एकदम थंड
जसं आपण फ्रीजमधलं पाणी पितो ना तसं इथे पाणी पण थंड थंड गार असतं. आणि इथे आजूबाजूला पूर्ण झाडं असल्यामुळे ना पाणी एकदम थंड असतं. जसं फ्रीजमधून आपण पाणी पितो ना तसं गार गार असतं. आणि पण हे फ्रीजचं पाणी आपल्याला बाधतं, म्हणजे सर्दी खोकला होतो. पण ह्या पाण्याने आजपर्यंत सर्दी खोकलाचा कोणाला झाला नाही. त्यामुळे हे ताण भागवणारी विहीर आहे. तुम्हाला आता मी खाली जी बनते भात शेत ते तुम्हाला दाखवायला घेऊन जातो. चला कसं आहे बघू. हे मिरीचं झाड आहे. जी ही मिरी असते ना, मिरी बघा, ही मिरी, ह्याला मिरी म्हणतात. जी मसाल्यात वापरली जाते ना ती मिरी. ही सगळी झाडं आहेत ना इकडे जिकडे तिकडे आहेत ना, ही सगळी मिरीची झाड आहेत. सगळी दिसतात ना वेरीसारखी, ही सगळी ही मिरी, जी मिरी म्हणतात ज्याला मसाल्याची काळी मिरी वापरली जाते ती ही. चला तुम्हाला आता मग शेतामध्ये पण दाखवतो. शेत कसं असतं. हे बघा, हे ते भात होतं, भात जसा जो तांदूळ बनतो ना ते भात. इथे हे बघा, हे सगळं बांधून झालेलं आहे. त्याची कापणी केलेली आणि ती त्याची कुडी बनवलेली आहे. ती त्याचे भात बाजूला केलं आणि जो त्याचा गवत असतो त्याची ती कुडी बनवलेली आहे. तिकडे आहे ना ती कुडी आहे. आताची गुरांना आता हे चारा भेटतो, पण नंतर पावसामध्ये गुरं हे तिकडे परत शेती केली जाते आणि तेव्हा गुरांसाठी खाण्यासाठी त्यांना काय भेटत नाही, तेव्हा ते गवताचा वापर करतात आणि ते गवत खायला देतात. हे पूर्ण शेती होते इकडे. दाखवलाय ओपनवाला जो खुला असा, तो खुला ओपन एरिया ना त्याच्यात सगळी शेती होता. याच्यात सगळी भात कापणी होता. पाहून घ्या, आता ती भात कापलेली आहे त्यामुळे ते काय दिसत नाही. माझा ब्लॉग तुमका आवडलो तर लाईक आणि शेअर करा.